आता ताराची सोय झालेली आहे. 4 मोठे घरे आणलेले आहेत, 3 मध्यम आहेत, एक चांगलाच मोठा आहे. ताराची सोय झालेली आहे, लवकर काम आवरले, त्यामुळे आज बऱ्यापैकी रेस्ट करायला वेळ मिळेल असं अपेक्षा आहे. बघू काय काय होतं. तर आत्ता दुपार झालेली आहे. आम्हाला इकडचं सॉकेट ओपन करायचं आहे, नवीन सॉकेट लावायचं आहे. कारण ह्या प्लॉटला पण आता घरासमोर इथं या प्लॉटला रेन पाईप करायचे. ते सगळे नट गंजलेत, त्यामुळे WD-40चा स्प्रे आणला आता तो स्प्रे मारून नट ओपन करायचे. खालनं पण मारते. हा वॉल काय खुल्ला नाही, म्हणजे हे नट खूपच गंजलेत. त्याला WD स्प्रे मारला आहे, तर कधी ओपन होतील तेव्हा होतील. थोडे दिवस राहू देत, तोपर्यंत आम्ही तात्पुरता तिकडं अजून एक वॉल आहे तिथं त्या झाडाखाली, तिथं जुगाड करणार आहे. बाकीचं पुढचं पुढे बघू. प्लेट बसून झालेली आहे. आता हे बाकीचं सगळं साहित्य जोडायचं. एका साईडनं पॅक करावं लागणार आणि इकडं पाईप सोडावे लागणार. आमच्या हातनं काय नट उघडले नाहीत, कारण नट काढला सगळे. एक निघाला, अजून बाकीचं निघायचे. सगळ्या कार्यकर्त्यांनी, मी आणि करण पानाने सुपर्यंत बाबून आणि आदित्यनं सुद्धा नट जोड निघत नव्हता तो खोलला. आता सगळं काम झालेलं आहे. आता शेवटचे 2 स्टेप राहिलेले आहेत. यो लपेटा पाईप जोडायचा, क्लिपा लावायचा आणि नंतर मग रेन पाईप टाकायचे. पाईप सक्सेसफुली लावलेले आहे, पाणी आलेलं आहे. इकडचा वॉल नाही जोडला, तिकडचं लिकेज काढलं आणि इकडं जोडलं शेवटी. कारण आदित्य आणि बाबू शेटनी खूप मदत केलेली आहे आणि आमचं काम सक्सेसफुल झालेलं आहे. त्यामुळे आत्ता अजून 2 कामं बाकी आहेत, त्याच्यानंतर ह्याला पण रेन ड्रिप होईल. ह्याला होल मारायची चावी आता नाही आहे सध्या माझ्याकडे. ती आणली की उद्या येतं रेन पाईप आणि बाजरी पेरून मोकळे होणार मी. तर काल बरीच कामं झाली. आता मी परत आहे शेतामध्ये बाजरी कापायला आलेलो. काल व्हिडिओ एडिट नाही केला, आज दोन्ही व्हिडिओ मिळून एडिट करायचे आहेत. आता जाऊन मला हा सगळा भारा कापलेला आहे, चारा इकडं मागे पण आहे 2 भारे. हा सगळा चारा घेऊन जायचा, गाईंना घालायचा आणि परत गोठा स्वच्छ करायचा. आणि आता रेन पाईपचं बाकीची व्यवस्था झालेली आहे. आज फक्त आडव्या लॅटरल टाकायला लागतील आणि मग रेन पाईप झाली. मग आता बाजरी पण न्यायची आहे, आज बाजरी पेरून होईल. असा दिवसभराचा कार्यक्रम आहे. बघू काय काय होतं, किती वेळ लागतो आहे, कसं होतं. आमच्या गृहलक्ष्मीने मस्तपैकी नाश्ता बनवलेला, घरातच तयार केलेला पिठाचे डोसे बनवलेले, पोटभर डोसे खाल्लेले आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे बाजरी आणायसाठी, कारण आज काही पण करून बाजरी पेरायची आहे. हा प्लॉट रेडी आहे. आता फक्त त्या पाईपला, तिकडे जी पाईप दिसते आता याच्यात, ही जी ब्लॅक पाईप दिसते, ह्याला होल करून आता आज ह्याला लॅटरल टाकणार. त्याला काय जास्त वेळ नाही लागणार. तर आता आपल्याला जायचं आहे बाजरी आणण्यासाठी आणि आमच्या गृहलक्ष्मीसोबत आहेत आमच्या. नमस्कार. चला, आता इथं रबर बुशिंग लावलेले आहेत, होल पाडवलेले आहेत. मला वाटलेलं 6च लॅटरल बसतील, पण कदाचित अजून 6 किंवा 5 तरी बसतील. आता तिथं साहित्य ठेवलं आहे घराकडे, ते आणायचं आहे. असं सगळंच दिवस चालू आहे. मस्तपैकी घाम टपटप कडत आहे. घाम गाळायला लागतो शेतीसाठी, हे मात्र नक्की. आता इथं सगळी बाजरी वगैरे पेरायची आहे, पूर्ण बाजरी आणि हे आणलेलं आहे. बाजरी पेरून म्हणजे आता आम्ही आरमुटच पेरणार, अशी डायरेक्ट विस्कटणार, त्यात खत पण विस्कटणार आणि मग लगेच पाणी चालू करणार. वरून राज काय येतील याची गॅरंटी नाही, त्यामुळे आपल्याला सगळं करावं लागणार. आणि ही आमची जिलेबी नुसती ओढत असते. जिलेबी तिला तिचं नाव माहिती आहे, जिलेबी नाव आहे. तर आता सगळ्या चाव्या लावून झालेल्या आहेत. टोटल 11 लॅटर्स बसले आहेत. चाव्या सगळ्या फिट करून झालेल्या आहेत. आता बाजरी सगळी विस्कटून घ्यायची इथं आणि खत पण विस्कटून घ्यायचं आणि तेव्हा आमचा छोटासा राजवाडा. आमचा हा गाडी 1 नंबर करणार आहे. पुढे एकदम. बाजरी विस्कटून झालेली आहे, तरी हा एवढा पट्टा कमी पडली बाजरी. अजून 1-2 किलो लागेल, ती नंतर जाऊन उद्या पेरेन, कारण आता जाऊन परत आणून तर बाकीची कामं राहतील.
त्यामुळे आता हा एवढा पट्टा 2 किलो उद्या पेरू. एक दिवसाच्या फरकाने जास्त काय होणार नाही. आता ही सगळी एवढी विस्कटून झाली, जवळपास 75% झालं आहे, 25% राहिला. ते आता उद्या पेरूया आपण. तर आमचा हा गडी दमलेला आहे, त्यामुळे सध्या त्यांची रोल पकडायची कॅपॅसिटी नाही, म्हणून आपण असा जुगाड केला आहे. 2 खुर्च्यांच्या मध्ये रोल ठेवला आहे आणि आता आपण चाललो आहे. आणि मग नंतर त्या फक्त कट करतील. कट कर. काम संपत आलेलं आहे, दिवस संपत आलेला आहे. ह्याच्यानं मस्त चहा करायचा आपण आणि जरा शांत बसायचं. संध्याकाळचा चारा कापून आणलेला आहे, त्यांना बाहेर काढायचं गाईंना आणि मग खायला घालायचं. आणि त्या पण खुश. कसं वाटतंय? छान. आता मस्त चहा करणार आहे अश्विनी. आशिष मगाशीच म्हणाला होता तू करणार आहे. हे भगवान क्या जुलम आहे. सगळ्या लॅटरल टाकून झालेल्या आहेत. इकडचं लॅटरल उद्या टाकणार आहे, जसं मी व्हिडिओत सांगितलं तसं. कारण तिथं अजून बाजरी एवढी पेरायची आहे, 1-2 किलो अजून बाजरी लागेल. आणि लाईट नाही आहे, त्यामुळे आता मी शांत बसलो आहे. लाईट आली की चालू करेन आपण रेन ड्रिप. आता कधी लाईट येईल नाही माहिती, पण सगळी व्यवस्था झालेली आहे. एंड कॅप वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत. आपल्याकडनं आपण पूर्ण तयार आहे सध्या. हर हर महादेव.